नमस्कार मित्रांनो, मी स्मिता. आर्ट फॅक्टरीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. बऱ्याचदा आपण बाजारात खरेदी करताना वस्तूचे डिझाईन आणि कलर बघून खरेदी करत असतो. उदाहरणार्थ छत्री असेल, साडी असेल, गालिचा असेल, टी शर्ट असेल, फ्लॉवर पॉट असेल, यावर जी डिझाईन असते ती फंक्शनल डिझाईन मध्ये येते, म्हणजेच संकल्पचित्रामध्ये. मी पुन्हा एकदा सांगतेय, संकल्पचित्र, कल्पनाचित्र नाही. संकल्पचित्र आणि कल्पनाचित्र यामध्ये फरक असतो. कल्पनाचित्र आपण मागील भागात बघितलंच आहे. संकल्पचित्रामध्ये काय असतं तर आकार निश्चित असतात. तुम्हाला दिलेल्या आकारामध्ये ते चित्र रेखाटायचं असतं. त्यामध्ये वर्तुळ असेल, आयत असेल, रेषा असतील, अमूर्त आकार असतील, फुले असतील, पाने असतील, हे सर्व एकत्र करून तुमच्या कल्पनेतून ते चित्र साकारायचं असतं. याला संकल्पचित्र म्हणतात. यामध्ये विषयाची निश्चितता ठरलेली असते. इथे विषयातील मुख्य कल्पना स्पष्टपणे मांडायची असते. तर याचं प्रात्यक्षिक आपण पाहूया. तुम्हाला एका स्क्वेअरची साईज दिलेली असते. तसा आयत असेल, स्क्वेअर असेल, आपण तुम्हाला त्यामध्ये डिझाईन बसवायचं असतं. आता इथं मी घेतली आहे फ्लावर डिझाईन. आकार त्यांनी दिले असले तरी कल्पना तुमची आहे. आणि त्यांनी काही लाईन दिल्या असतील, वर्तुळ असतील, आयत असतील. एका फॉर्म वरती दुसरा फॉर्म ओव्हरलॅप झाला पाहिजे, म्हणजे हे पार्ट तयार होतात. हा एक, हे हा, आणि एक त्या चित्रामध्ये लय तयार झाली पाहिजे. चित्रामध्ये एक डॉमिनन्स पॉइंट ठेवायचा असतो. आता मी इथं हा राऊंड आहे, तो डॉमिनन्स पॉइंट ठेवला आहे. त्याला बॅलन्स म्हणून मी परत एक राऊंड घेतला आहे. त्यानंतर तुम्हाला लाईन सांगितलेल्या असतात, कर्व लाईन असतील. इथं एखादा मी फॉर्म टाकेन. आकारात लयबद्धता असली पाहिजे, म्हणजे चित्र बघताना ते छान दिसलं पाहिजे. सगळे आकार सेम साईजचे नकोत. अशा पद्धतीनं हे मी संकल्पचित्रासाठी ड्रॉइंग करून घेतलं आहे. आणि ह्याचा कलरिंगचा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तर अशा प्रकारे संकल्पचित्र रेखाटतात आणि याचं कलरिंग आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल शंका असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही ती विचारू शकता. आणि हो, 2026 ग्रेड एक्झाम टाइम टेबल आलेलं आहे, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.